पुढची रास यांना भेटू का मी? त्यांना इकडे बोलवा. या ना सर. या ना सर या. मोठा आहे सोपा या. त्याने असं केलं म्हणजे पैसे उडवणार तुमच्यावर? नाही 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 नाही. मग नक्क काढायची विसरले. हात दाखवा. नाही एकच चुना लावता ना? हा नाही पान खाता का पान? पान हो हो पान खातो. शुक्रवार शनिवार रविवार 3 सलग सुट्ट्या आल्यात ना? सुट्ट्या सलग. मग बसव्या पत्रिका काढायची ना सगळी म्हणून. थांबा थांबा. असं करा. हे बघा तुमच्यापेक्षा माझा हात गोरा आहे ना? आहे ना? ए भविष्य सांगा. तेच सांग गुरुजी. हा तुम्हाला ते हे बोट असं लागतं इथं? हा बोट इथं लागतं का असं? शक्य आहे का? नाही इथं जीभ लागते का? भविष्य सांग. ते नाही ना गाणं गाता येतं? मग काय येतं का? दुसऱ्यांच्या फक्त नकलाच करायच्या. ह्याची टीका कर त्याची काय येतं काय मग तुम्हाला? हे पोपट कशाला टाइमपासला आणला का? नाही भविष्य सांगितो. हा? अरे हो पोपट आहे का? वटवागुळ आहे उलटा लटकला. असं नाही ठेव. हा पोपट बोलितो. कसा? हे बघा. भविष्य काढतो बघ. वाचा वाचा वाचा. तुमचं कौशल्य इनामदार आणि चातुर्य यांच्या समन्वयाने तुमचं परत वाचा. काय वाचलं? तुमचं कौशल्य इनामदार कौशल्य आणि चातुर्य एवढंच आहे. इनामदार कुठं म्हटलं का? कौशल्य आणि चातुर्य यांच्या समन्वयाने म्हणा. यांच्या समन्वयाने याने इस्पिक हुकूम आहे. आता तू पत्ता टाक. यांच्या समन्वयाने तुमचे इप्सित साध्य करू शकाल. इप्सित हुकूम आहे बाळा. हा अजून एक हा हे मकरंद सरांचं आहे. आता तेही काढले. वाचा ते पण. चकोटी सचोटी आहे ते. सचोटी चकोटी होत ना त्याला. काय म्हणलं हे? काय सचोटी? सचोटी जिद्द आणि कोठाऱ्यांची मेहनत. कठोर मेहनत. कठोर मेहनत आहे ते. कठोर मेहनत यांच्या जोरावर आहे. यांच्या जोरावर तुम्ही चिंतात तुम्ही काय वाचलं? तुम्ही तुमच्या चिंता विवंचनांचा चिंता नाही ते एवढं. हा चिंता विवंचना चा चक्रव्यूह भेदून. हा चिंता विवंचनांचा चक्रव्यूह भेदून. हा तुम्ही घरात घोडदौड करणार आहात. हा छान छान. असं सरांचं भविष्य कळलं ते तेव्हा. तर सुंदर असं यांनी भविष्य सांगितलं. धन्यवाद सर. तुम्ही इथं आलात. पुढच्या वेळेला तुम्ही नक्की या. नवीन भविष्य आम्ही
आणि आता पुढच्या पत्रकार परिषदेकडे आपण वळूयात, कारण आमच्या गावातले बरेच हरहुन्नरी पत्रकार या ठिकाणी प्रश्न विचारायला येणार आहेत इथल्या सेलिब्रिटींना. तर अशा पद्धतीनं सेलिब्रिटी आलेले आहेत, पण ह्यांना प्रश्न विचारण्यासाठी जे पत्रकार उत्सुक आहेत गावातले त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. सुरुवातीलाच आमंत्रित करूयात पुण्याच्या सागरिका स्वारगेट मॅडम. या. बंद करा, बंद करा, निषेध आहे माझा. यांना ओरडण्या पलीकडे काहीच येत नाही. निषेध आहे माझा, निषेध आहे सगळ्यांवर. गप्पाचा काय, मला का नाही बोलवलं पत्रकार परिषदेत? मला कुठेतरी टाकून आला तुम्ही तिकडे. आम्ही नाही कुठे टाकून आलो तुम्हाला. किती दिवसानंतर बोलवलं मला इथे. हो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हा, व्यवस्थित. आणि तुमच्यावर पण निषेध आहे माझा. का? सागर कारंडीची नक्कल का करतात हे? पाठक, तुमचा निषेध आहे का? त्यांचं का? तुमचा निषेध आहे का? तुमचा निषेध मुलगा आहे की नाही? निषाद निषाद निषेध. निषाद. अच्छा, तुमचा निषाद आहे, कळलं? हो हा, आहे. यांचा निषेध आहे. हो आहे. हा, बसा मॅडम, बसा तुम्ही. कशाला हो, यानं म्हणजे बसणारच आहे मी, तुम्ही सांगू नका, कळलं? हा, तिकडे बघा. तिकडे काय आहे? ते पण पुण्याचेच आहेत. हो, हा. मग इकडे बघा. फुटतील आता डोळे. चला आता पुढच्या आम्ही जोडीला बोलवतो. ते पत्रकार जोडीनंच येतात, कारण त्यांचे मिसेस त्यांच्या बरोबर असतात. अतिशय मनापासून स्वागत करत मिस्टर मिसेस बडबडे पत्रकार यांचं. या. नमस्कार. नमस्कार. बद्रिके पत्रकार इकडे आता तुमचं तिकडचं काम झालं. संदीप पाठक सर, सर मला खरं तर एक रिक्वेस्ट होती, म्हणजे तुमची स्तुती करायची होती एक महत्त्वाची, म्हणजे कसं की आणि एक न्यूज पण द्यायची होती तुम्हाला सर, की सयाजी शिंदे सर तुमचा हुबेहूब आवाज काढतात सर. हे तुम्हाला माहिती आहे का सर? तुमच्या कानावर आलंय का हे सर? खरं आहे कसं, म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? हो, खरंय खरंय. सर कसं आहे की माझी भाची आहे सर, ती खूप मोठी फॅन आहे सयाजी शिंदे सरांची. आणि खरं तर तिला आवाज ऐकायचा होता सयाजी शिंदे सरांचा. मला वाटलं आता मकरंद सर येत आहेत तर सयाजी सर पण येणारच असं मला वाटलं होतं, पण ते नाही आले. तर तुम्ही सर एकदा तुमचा ओरिजिनल आवाज काढून माझ्या भाचीला हॅपी बर्थडे कराल का प्लीज? प्लीज सर, एक मिनिट. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. केक का पटकन आणि मेणबत्तीला पुंग मार. हॅलो हॅलो सयाजी सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना याची काही खाज अजून गेलेली नाही. बोललो होतं ना 500 रुपये घेऊन तुमची मिमिक्री अजून पण करतो सर. तुम्हाला खोटं वाटत होतं सर, आज टेलिव्हिजन समोर इथं मांडलंय सर मी, ऐकलं ना? हा, असंच पाहिजे तुम्हाला. पत्रकार सगळं उघडकीच आणतात. मी मराठी, झी मराठी.